तो
पवित्र सोबाडी पवित्र सोबाडी पवित्र सोबाडी पवित्र सोबाडी पवित्र सोबाडी पवित्र सोबाडी पवित्र पवित्र सोबाडी पवित्र सोबाडी पवित्र सोबाडी पवित्र सोबाडी पवित्र सोबाडी पवित्र सोबाडी पवित्र पवित्र सोबाडी एक
एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी ज्यांचा वडता देवा ज्यांचा वडता देवा अखंडित प्रेम भाव 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 हे अखंडित प्रेम भाव अखंडित अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव प्रेम भाव
गम बनी शानी रम बनी रप दानी दब म बनी दब म बदानी दारे दानी दब म बनी दब दम ब म ग म गरे गरे दानी सा दानी दादा दानी दादा दानी दादा दानी दादा दानी दादा दादा दानी दादा रे दादा नी कने ने ग गरे रे दादा नी दानी मम्मा ग गरे रे दादा नी दादा मम्मा ग गरे रे दादा गम दानी दा 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 गम रे Gamadani da da ye, gamadani da 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 do, gamadani da 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 ti maji. अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, जागावत तारेव, जागावत तारेव। महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। महाराज की जय। महाराज की जय। विठ्ठला पवित्र सोवली एकतीच भूमंडली ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव।
तुका म्हणे देवा त्यांचे केले पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठ्ठला पवित्र सोवली एकतेच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुवेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरग्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् रंगा करू प्रथम नमन पांडुरंगा 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांचा कृपादान कधीचा विस्तारू त्यांचा कृपादान कधीचा विस्तारू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांचा कृपादान कधीचा विस्तारू त्यांचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला पवित्र सोवली एकतेच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे साधू थोर संत श्री विठ्ठल हृदय जिजाऊ रमण
परमार्थ निकेतनाच्या कलशस्थानी विराजित असणारे वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून या अभंगातून तुकोबराय संतांचं पावित्रपण सांगतात. विठाला विठाला संत महात्म्यांचं पावित्रपणा कसा असतो आणि कशामध्ये असतो याचं अगदी बहरदारीनं वर्णन करणारा हा अभंग आहे. अभंगावरती काहीस चिंतन मांडण्याच्या अगोदर अल्पसा परिहार. मौजे या येवलेवाडी गावामध्ये अनेक वर्षापासून अविरत अखंडित अव्यवहितपणे सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेल्या 28 वर्षापासून सुरू आहे. गावातील सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त, भजनी मंडळ, तरुण मित्रमंडळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सहकार्याने आणि मार्गदर्शनाने सुरू असलेला हा उत्सव नव्या वर्षाच्या निमित्ताने आणि आपली आराध्य देवता असणारे प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव या कालाच्या अनुषंगानं असणारा हा उत्सव. या उत्सवामध्ये उपस्थित असणारे गावातील वयोवृद्ध तपोवृद्ध सर्व ही मंडळी, कारण आत्ताच काही दिवसापूर्वी जगद्गुरु तुकोबर यांचा पंचमवेद तुकोपनिषद ज्याला म्हणलं जातं अर्थात अभंग संहिता याचं पारायण वरच्या मंदिरामध्ये झालेलं होतं. त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्व भावी भक्तांनी लाभ घेतला. काहीच दिवसानंतर पुन्हा अगदी त्याला फ्री हिट म्हणावं अगदी त्या पद्धतीनं पुन्हा गावच्या या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये सहकार्याने पुन्हा एकदा या भक्तीचं अमृत प्राशन करण्याकरता आपण सर्वजण ग्रामस्थ सरसावलेले आहात. या उत्सवामध्ये गावातीलच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तर या ठिकाणी आहेतच, परंतु अगदी आपल्या महाराष्ट्रातील भरपूर अगदी आपल्या लांब लांबचे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी मृदंगाचार्य करण महाराज, नंतर या ठिकाणी सोपान महाराज आहेत, केशव महाराज आहेत, आपल्या परिसरातील बाकीचे राहुल महाराज आहेत, अमरापूरचे सगळे मोठे ज्येष्ठ गुरुबंधू या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत, अप्पा आहेत, सर्व आदी करून महाराज मंडळी या तुम्हा सर्व श्रोतृ मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सर्वांनी माझ्यावरती काही कृपा करावी की जेणेकरून या अभंगाचं काहीसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेन. आज या पारायणाचा दुसरा दिवस अर्थात दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमानुसार दंडानुसार आज संतपर अभंग घ्यावा हे विधान आहे. आणि म्हणूनच संतांचं पावित्रपण, संतांच्या ठिकाणी असलेला शुचित्वपणा तुकोबरायांनी या अभंगातून वर्णन केलेलं आहे. खरं तर आपला जन्म भारतभूमीमध्ये झाला हेच खरं सर्वात मोठं आपलं भाग्य आहे. थोडीशी कल्पना करा, जर आपण भारतात नसून इतर देशामध्ये असतो तर आपल्याला भगवान परमात्म्याचे जे दिव्य अवतार झालेले आहेत या भारतभूमीमध्ये त्या संबंधानं आपल्याला काहीसं चिंतन करता नसता, त्या संबंधाची आपल्याला उपासना करता नसते आली. असं हे श्री एकनाथी भागवतामध्ये त्याचं खूप गोड नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे की भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती म्हणला. कारण हा देश पवित्र आहे. भारत अर्थात भा म्हणजे ज्ञान, जो ज्ञानामध्ये रत आहे त्याचं नाव भारत आहे. अतिशय उज्ज्वल आणि जाज्वल्य अशी परंपरा या भारत भूमीला आहे. या भूमीमध्ये जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये देवभूमी ज्याला समजलं जातं हा पवित्र आहे. भगवान परमात्म्याने अनेक अवतार त्या ठिकाणी धारण केलेले आहेत. तसेच
आपण ज्या भागामध्ये राहतो, या भारत मायभूमीच्या या भागामध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी एवढे अवतार धारण केले की महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. विठाला विठाला प्रातस्मरणीय वैकुंठवासी साधक हृदय संजीवनी घुलेबुवा म्हणायची बुवा. महाराष्ट्र म्हणजे संतांचं उभं पीक आहे. महाराष्ट्रामध्ये जसं देवभूमी में आपका स्वागत है, यूपी मध्ये लिहिलं जातं, उत्तर प्रदेशमध्ये देवभूमी में आपका स्वागत है, तसं महाराष्ट्रात ही कमान पाहिजेत की संत भूमी में आपका स्वागत है. एवढे संत प्रत्येक जाती प्रत्येक धर्मामध्ये संत झाले. अशी ही सांगायचा भाग की भारत भूमी ही पवित्र आहे आणि या पवित्र या धरेवरती आपला जन्म झाला आणि तेही संतांच्या नंतर झाला. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे की ज्या अनुषंगानं त्या वाङ्मयाचं चिंतन करण्यासाठी आपण प्रवृत्त होतोय. कथा, कीर्तन, भजन, नामस्मरण आदी साधनांच्या द्वारे आपण परम गतीकडे मोक्षाकडे वाटचाल करत आहोत. हाच आपल्या जीवनातील परमानंदाचा आणि परमभाग्याचा क्षण आहे. विठाला 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 तुम्हा सर्व श्रोतृ मायबापांना एक विनंती आहे की ज्याही वेळेला भगवन नाम धुन होईल त्याला सर्वांनी मुखानं टाळी वाजवायची आणि हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. आहेत ना जागी आपण? हा, उलट बोललो ना? नाही, अगदी बरं का. इथं आलोय ना आपण, प्रातस्मरणीय डॉक्टर बाबा म्हणतात तसं की आपले श्वास लोहाराच्या भात्याप्रमाणे न वाया जाऊ देता एकदा या धर्म मंडपामध्ये आलोय तर आपल्या श्वासोश्वासामध्ये भगवत चिंतन घडलं पाहिजे. अगदी प्रेमानं आणि अगदी उत्स्फूर्त असं भगवंताचं नाम घ्यायचं. विठाला 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 पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी विशेष म्हणजे आज सूर्यकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गावची मुद्दामच जरा थोडीशी टाळे. असो, भारतभूमी ही पवित्र आहे आणि या पवित्र धरेवरती संत महात्मे अवताराला आले. भगवान परमात्म्याची उपासना करता करता जो भगवान परमात्मा पवित्र आहे, भगवान परमात्म्याचं रूप पवित्र आहे, नाम पवित्र आहे, लीला पवित्र आहेत आणि स्वरूप पवित्र आहे, अशा भगवान परमात्म्याच्या संबंधात आले आणि संबंधात आल्यानंतर त्याच्याद्वारे एवढं चिंतन करून करून स्वतः त्या भक्त महात्म्यांचं पावित्र्यपण आलं. किती आलो महाराज? भगवंताच्या मुखातील शब्द आहेत की भगवान परमात्म्याला आपल्या भक्ताचं किती पवित्र वाटतो, आपला भक्त किती पवित्र वाटतो. त्या भक्ताचं मांस म्हणजे लक्षात आलं असेल, मांस, भक्ताचं मांस देवाला खूप आवडतं कारण ते पवित्र आहे. चर्म, चामडं भक्ताचं तेही भगवंताला आवडतं का? पवित्र आहे. भक्ताची हाड ज्याला म्हणलं जातं हाड, ते सुद्धा भगवंताला ते आवडतात का? पवित्र आहे. नवे नवे रक्त सुद्धा भक्ताचं परमात्म्याला आवडतं का? तर भक्ताचं रक्तही पवित्र आहे. जरा थोडंसं आपल्याला असं स्पष्टीकरण करावं लागेल की ही सगळी जी काही गोष्टी सांगितल्यात सगळ्या अपवित्र आहेत. मांस पवित्र आहे का? पवित्र आहे का? नाही, मांस पवित्र नाही. बघा ना, एखाद्या रस्त्याच्या कडेला जर मांसाचा तुकडा पडला असेल तर आपण खिशात घालून येतं? त्याकडे दोष दृष्टीनं पाहतो. खाणारे त्यांच्या ताटात आल्यानंतरचा भाग वेगळा, मला त्यांना ती सांगायचं नाही, बोलायचं नाही, तो आता इथं विषय घ्यायचा नाही, तो भाग वेगळा. परंतु मांस अपवित्र आहे, चामडं अपवित्र आहे. आपण दर्शनाला जरी कुठे गेलो तरी जर चामड्याचा पट्टा असेल तर तो काढून ठेवावा लागतो का? त्या ठिकाणी चालत नाही. बघा ते शीख लोक बघा तंतोतंत हे नियम पाळतात. बघा, चर्म अपवित्र आहे,
हाड अस्थिला एखाद्याच्या अस्थि विसर्जनाला गेलो, अस्थिला स्पर्श केला तर सचेल स्नान सांगितलं का? अस्थि अपवित्र आहे, रक्त ही अपवित्र आहे. परंतु त्या भक्ताच्या संबंधात जर या गोष्टी असतील तर त्या कशा आहेत? पवित्र आहेत. एका ठिकाणी भगवान परमात्माच म्हणतो की हे सगळं माझ्यासाठी गोड आहे. कसं? मांस चर्म हाड देवा अवघीच गोड, देवा अवघीच गोड, देवा अवघीच गोड. चर्म हाड देवा अवघीच गोड, देवा अवघीच गोड, देवा अवघीच गोड. हे मांस चर्म हाड अवघीच गोड, देवा अवघीच गोड, देवा अवघीच गोड. मांस चर्म हाड देवा अवघीच गोड, देवा अवघीच गोड, देवा अवघीच गोड. मांस चर्म हाड देवा अवघीच गोड. कोण आहेत असे? जे हरिरंगी रंगले, जे हरीच्या रंगामध्ये रंगले, काही नवचे वाया गेले. त्यांचं काही सुद्धा वाया जात नाही हो. देव सर्वस्व त्यांचं घेतो. आपल्याला आता उदाहरण जास्त पाहिजे नाहीत. कुणाचं मांस, कुणाचं चर्म, कुणाचं हाड आणि कुणाचं रक्त भगवंताने घेतलं. विषय स्वतंत्र आहे, त्याचा विस्तार करत नाही. पण भगवंताला ते आवडतं. अपवित्र गोष्टी आहेत. पुन्हा काही गोष्टी अपवित्र आहेत पण त्यांना पवित्र मानलेलं आहे. कोणत्या आहेत बघा? उच्चिष्टम. उष्ट पवित्र असतं का अपवित्र? बोलत राहा जरा, थोडंसं बोलत राहा. हा, उष्ट केलेलं काही असो पवित्र असतं का अपवित्र? बोला गे. हा, जरा असं सांगावं लागतं काय ठसक्यात जरा. अपवित्र असतं. बरोबर. बर. निर्माल्य, देवाला वाहिलेली वस्तू पवित्र असते का अपवित्र असते? पवित्र असते. बर. वमनम, उलटी, वांती केलेली आहे, उलटी, पवित्र का अपवित्र? हे सांगाय पाहिजे का म्हणा बुवा तुला आम्ही? अपवित्र आहे. हे काय आहे? अपवित्र आहे. बर. आणखी मड्यावरचं कापड, मड्यावर झाकलेलं कापड पवित्र का अपवित्र? अपवित्र आहे. तेही अपवित्र आहे. बरोबर आहे. बर. आणि कावल्याची विष्ठा पवित्र आहे का अपवित्र? सकाळ सकाळी घरातून बाहेर पडला आणि वरनं कावळ्यानं बरोबर प्रसाद टाकला अंगात, खूप आनंद होतो का? भाग्य आहे म्हणतो का? अपवित्र मानलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी अपवित्र आहेत. पण ऐका याला पण आहे. कसं? पहिलं गोष्ट उच्चिष्टम, उष्ट पवित्र आहे का अपवित्र सांगितलं? अपवित्र सांगितलं. पण उष्ट असलेलं देवाला अभिषेक घातला जातो. दूध उष्ट असतं का नसतं? आपण दूध काढतो बरोबर. गाई असते घरी, म्हैस असते, गाईचं दूध काढतो. गाईचं दूध काढायच्या अगोदर काय केलं जातं? वासरू सोडलं जातं का नाही? एकदा त्या वेळेला सोडलं जातं आणि एकदा लग्नाच्या वेळेला सोडा म्हणतात. सोडतात का नाही मला माहित नाही. वासरू सोडा म्हणतात त्या ठिकाणी. पण इकडे एक वासरू सोडलं जातं. कधी? पाना सोडण्याकरता. पाना सोडला की आपण धार काढतो. पण ते काय परत वासराचं उष्ट असतं का नाही? एखादा म्हणेल वासरू आम्ही काढतो बाजूला आणि नंतर कास धुतो. अरे पण कासेलाच तोंड लावले ना, त्या दुधालाच लावलेलं की नाही तोंड. उष्ट आहे ते, पण देवाला पवित्र आहे, चालतं. दुसरा भाग शिवनिर्माल्यम. भगवान शंकराला वाहिलेली कोणतीही वस्तू अपवित्र सांगितलेली आहे. परंतु गंगा ही पवित्र आहे. गंगा ज्या वेळेला निघाली पहिल्यांदा भगवान शंकराच्या मस्तकावर नेऊन थांबली आणि नंतर ती मग पृथ्वी तलावरती आली. बरोबर. पहिल्यांदा कुठे आली? भगवंताच्या शंकरांच्या मस्तकावरती.
आणि तिथून या पृथ्वी तलावरती आली. म्हणजे काय झाले, भगवंताच्या शंकर किंवा भगवान महादेवाच्या मस्तकावर वाहिलेलं म्हणजे काय झालं, निर्माल्य झालं की नाही. पण तिथून आलेली गंगा कशी आहे, पवित्र आहे, पवित्र. तिसरं वमनम, उलटी कशी आहे, पवित्र आहे का अपवित्र, अपवित्र उलटी आहे. पण अभिषेक करताना उलटीतून जे बाहेर पडलेलं आहे ते आपण वापरतो. काय आहे असं, मध आहे, मध. ज्या मधमाशा फुलांच्या वरती जातात, फुलांच्यातील पराग मकरंद वगैरे सेवन करतात आणि त्या आपल्या त्या राहण्याच्या ठिकाणी जिथं येतात तिथं त्यांचा ते पोळ असतो. त्या पोळामध्ये काय करतात, मध काय करतात, सोडतात ना. मग ते सोडताना तोंडातूनच उलटी करतात. तोंडातून बाहेर येणं म्हणजेच काय, उलटी ना, बरोबर. उच्चिष्ट तसंच संत वाङ्मयामध्ये हा शब्द आलेला आहे. त्यांचं उष्ट सेवन करणं म्हणजे काय, मुखातून जे बाहेर आलंय त्याचं सेवन करणं म्हणजे उच्चिष्ट, म्हणजे वाङ्मय, संत वाङ्मय असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीनं मध अभिषेकाला वापरला जातो का नाही, मध वापरला जातो, उच्चिष्ट असून सुद्धा, उच्चिष्ट असून सुद्धा. काकविष्ठा सांगितलं बा, काकविष्ठा कावळ्याची, कोंबड्याची नव्हे, कावळ्याची विष्ठा अपवित्र आहे. पण जेवढे जेवढे पिंपळ उगवतात ते कशाद्वारे, कावळ्याच्याच विष्ठेतून. तुकोबऱ्यांचा अभंग आहे की नाही, कागाची आहे विष्ठा जन्म पिंपळ असे. असा पिंपळ उगवत नाही, तो कावळ्यानंच त्याचं बीज खावं लागतं आणि ते त्याच्या विष्ठेतून पडल्यानंतरच पिंपळ. पिंपळ किती पवित्र मानला की नाही. अश्वत्थानाम, ऐक नाही, वृक्षानाम अश्वत्थम, मी सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे, भगवंताने विभूती सांगितली. अशा पद्धतीनं या गोष्टी. आणखीन एक राहिलं मला वाटतं, मड्यावरचं कापड मी म्हणलं होतं ना, ते एक अपवित्र मानलेलं आहे पण पवित्र आहे. कोणतं, जे कायम पवित्र ज्याला सोवळं असं म्हणतात, असं काय आहे, रेशमी कापड. रेशमचं जर कापड असेल, काय आहे, ही जी कपडे आहेत साधारण कपडे, ती धुतल्याशिवाय पवित्र नाहीत. घोंगडी झटकावी लागते, तिचा अपवित्रता निघून जातो. आणि रेशमी कापडाला विटाळ वगैरे तसली भानगड नाही. पण रेशमी कापड तयार होत असताना कसं होतं माहिती आहे, रेशम किड्याला काय करावं लागतं, रेशमी किडे जे असतात त्यांना तो पाला तागाचा वगैरे तुताचा खायला देतात. नंतर ते विणतात आपल्या स्वतःभोवती, पण ते मारावे लागतात, उकळत्या पाण्यामध्ये टाक, वेगवेगळ्या प्रक्रियेत. आणि नंतर मग त्याच्यापासून जो वर्ण धागा बनलेला आहे त्याचा रेशम असं कापड तयार होतं. म्हणजे मेलेल्या त्या रेशमी किड्याच्या वरची जे आवरण आहे त्याचं बनून रेशम वस्त्र तयार होतं, जे अपवित्र आहे असं वाटतं पण ते पवित्र आहे. विठाला सांगायचा भाग हा की ते काही गोष्टी अपवित्र आहेत पण त्या पवित्र वाटतात. सामान्य पाहता मांस चर्म हाड रक्त या गोष्टी अपवित्र आहेत, परंतु भगवत भक्तीच्या संबंधानं त्या पवित्र होतात, पवित्र होतात. आणि नुसतं त्यांचा आपला हा बघा एकच त्याला, पण देह सुद्धा काय आहे साधू संतांचा पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो अच्युत वदे सर्व काळ, जो सर्व काळ अच्युत वदे, पवित्र तो देह. का देह पवित्र आहे, कारण तो अच्युत वदतोय. अच्युत शब्दाचा बघा तुकोबऱ्यांचे ते शब्द कसा आहे, तिथं अच्युत शब्द वापरला, दुसरा भगवंताचं नाव नाही दिलं. अच्युत म्हणजे जो खाली येत नाही, जो खाली येत नाही, जो च्युत होत नाही, अर्थात जो कधी मलिन होत नाही, विटाळत नाही, त्याचं सदा स्मरण असल्यामुळे, सर्व काळ असल्यामुळे पवित्र तो देह, त्याचा देह पवित्र होतो. असे हे संत महात्मे पवित्र आहेत, पवित्र आहेत. विठ्ठल 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 लक्षात आलं, संत महात्मे पवित्र आहेत, त्यांची वाणी देह सर्व अंगाने ते पवित्र आहेत हे लक्षात आलं. पण तुकोबरायांनी असं नाही वर्णन केलं. तुकोबरायांनी इतरांची व्यावृत्तीपूर्वक हेच पवित्र आहेत. आपण जगामध्ये अनेक गोष्टी पवित्र सांगितल्यात, पण त्या गोष्टी पवित्र नसून सगळ्यात महत्वाचे पवित्र म्हणजे फक्त हे एकमेव हरिभक्त आहेत. हेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पवित्र
त्यांचं सुंदर वर्णन करताना इतरांची व्यावृत्ती करतात. पवित्र फक्त तेच आहेत, पवित्र सोवली इथपर्यंत नाही काही बोलले, पण एक आणि तीच या चकाराने आणि एक या शब्दाने इतरांची व्यावृत्ती करून टाकली. इतर कोणीही जरी दिसत असतील तर ते पवित्र नाहीत आणि यांच्यासारखे नाहीत. जसं ब्रह्माचं वर्णन करत असताना एकम एवम अद्वितीयम ब्रह्म, एकमेवाद्वितीयम ब्रह्म अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं. तसं संत महात्म्यांचं वर्णन करत असताना संत तुकोबराय म्हणतात की ते कशा आहेत? पवित्र आहेत, पवित्र आहेत. इतर गोष्टी पवित्र नाहीत, इतर गोष्टी पवित्र नाहीत, फक्त तेच पवित्र. हो, इतर गोष्टी जरी पवित्र वाटत असल्या तरी त्यांच्या संबंधात अपवित्र गोष्टी आल्या तर त्या अपवित्र होतात. ऐका, ध्यान देऊन ऐका. झोपत नाही ना कोण? हा, झोपलं तरी चालेल, घोरू नका, फक्त ऐका. फक्त एखादी गोष्ट पवित्र असेल पण तिच्या संबंधात अपवित्र गोष्ट असेल आली तर ती अपवित्र होते. तसं संतांचं नाही. ज्ञानोबरायांनी सुंदर वर्णन 12व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. पहा, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचने लागे शरीर तिये गावी. मोक्ष द्यायला काशी उदार आहे. जो येईल तिथं, पण तिथं मरावं लागतं. आला आणि माघारी आला तसं नाही चालत. मग एकदा काशीला गेला कि मग तिथंच काय करायची? आपलं काशी नव्हे, एकदा काशीला गेला की तिकडेच मारायचं, तिकडेच मारायचं, मग इकडे नाही माघारायचं. काय काय भाद्र अशा असतात, काशीला मेल्यानंतर मोक्ष मिळतो म्हणून 15-15 वर्ष तिकडे राहतात. कुठं? काशीत. आणि उगीच काहीतरी कारणाने इकडे येऊन आपलं इकडे येऊन काहीतरी करतात. थोडंसं काहीतरी 2 मिनिटाचं काहीतरी, ते म्हणले काय नाही, ते KYC करायला आलो बघा, KYC करायला, आणि ह्याचीच ती YC काय झाली, ती झाली सगळी इकडेच गेलं. मरायच्या यायला बरोबर इकडे आलं. तसं नाही चालत. ती म्हणत नाही एवढ्या वर्ष राहिला थोड्यासाठी तिकडे गेला म्हणजे, तसं नाही चालत, तिथंच मरावं लागतं. हा तिथला एक अवगुण आहे. दुसरी, हिमवंतू दोषु खाय परी जीविताची हानी होय, तैसे सुचित्वन हे सज्जनाचे. हिमालयाच्या ठिकाणी जर आपण गेलो, तिकडं गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ आदी सर्व त्या भागामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपलं सर्व पाप नाश करण्याचं सामर्थ्य हिमालयामध्ये आहे. पण हिमालय या ठिकाणचा जरी गारठा असेल तरी काकड्याला उठू वाटत नाही, तिथंच वाकडा होतोय या ठिकाणचा. आणि तिकडे गेल्यानंतर खूप अवस्था बेकार, खूप अवस्था बेकार. म्हणजे काही वेळेला त्या भागामध्ये सतोपंत वगैरे तो भाग आहे, त्यामध्ये बर्फ फोडूनच आंघोळ करावी लागते. बर्फ फोडायचा आणि काय करायची? आंघोळ करायची. काय अवस्था असेल, काय अवस्था असेल बघा बरं. इकडं काय आपली अवस्था होते. आणि तिकडं म्हणजे नर्मदा परिक्रमेमध्ये काही भाग असा होता की झोपल्यानंतर जे अंगावरचं पांघरून आहे ते 1-1.5 वाजता पिळायला लागायची, एवढी दव पडायची. आणि तशा अवस्थेमध्ये राहणं वगैरे वगैरे कठीण आहे. हिमवंतू दोषक आहे. बर्फात राहणं एवढं सोपं आहे का? नाही. परी जीविताची हानी होय, तैसे सुचित्वनो हे सज्जनाचे. तसं संतांच्या ठिकाणी पावित्र पण नाही की दुसऱ्याचा जीव घ्यावा मग त्याला पवित्रपणा द्यावा, त्याचे दोष खावेत, असं काही नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. गंगा ही तशीच आहे. शुचित्वे शुची गंगा होय, आणि पाप ताप ही जाय परी तेत आहे बुडणेक. गंगा ही काय आहे? पवित्र आहे. जो आपल्यामध्ये स्नान करतो त्याला पवित्र करण्याचं सामर्थ्य गंगेमध्ये आहे. पण पाप ताप ही जाय परी तेत आहे बुडणेक. हरिद्वारला, ऋषिकेशला गेला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल गंगेचा प्रवाह किती असतो बाई. ते तीव्रता असते, प्रवाह खूप तीव्र असतो. त्याला अशा दंड असतो असा लोखंडी, आणि त्याला अशा साखळ्या अशा झिरमोळ्यासारख्या खाली सोडलेल्या असतात. एका हाताने ती साखळी धरायची आणि मग स्नान करायचं. लय जर शायनिंग आहे तिथं गेला हात वर करून वगैरे, ती काही सापडत पण नाही लवकर, काहीच नाही, असंच असतंय बघा. ते खूप अवघड. बरं, एवढं गार असतंय ते पाणी. तांब्या जर भरून घेतला आणि आपण आपल्या मठापर्यंत जर आलो तर तांब्या कुठं पडलाय, फक्त हातच असा येतो. तांब्या कुठं पडलाय लक्षात येत नाही. एवढं थंडगार पाणी. अर्थात ते तर एक आहे बुडणेक. बुडायची तिथं भीती आहे. परंतु संतांच्या जवळचं मात्र पावित्र पण तसं नाही. संतांच्या जवळ तसं नाही. संताचे नियंग लगे पापा ते जिनने गंगे. हा बघा, विशेष काय आहे? गंगा असेल, कोणतीही गोदावरी असेल, चंद्रभागा असेल, अन्य कोणत्याही जरी या नद्या असतील, माता असतील, त्या दोष हरतात, एखाद्याचं पाप घालवतात, पण त्या स्वतः पापयुक्त होतात.
दुसऱ्याचं पाप घालवून आपल्यामध्ये त्या स्वतः पापयुक्त होतात आणि त्यांचं पाप जाण्याकरता पुन्हा त्यांना संताकडे जावं लागतं. हे विशेष आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल उदाहरण कुकुट स्वामींचं, सर्वांना उदाहरण माहिती असेल, मी आता सांगत बसत नाही. तो त्या ठिकाणी भाग आलेला आहे. सर्व तीर्थांना संत महात्म्याकडे जावं लागतं आणि सांगावं लागतं आम्ही अपवित्र झालेलो आहोत, अपवित्र झालेलो आहोत, आता पुन्हा आम्हाला पवित्रता प्रदान करा. आणि म्हणून संतांकडे जावं लागतं. संतांकडे तीर्थम कुर्वन्ति तीर्थानी, स्वतः तीर्थरूप ते असतात. तुकोबऱ्यांची सुंदर प्रमाण आहे. तुकोबरे एका ठिकाणी म्हणतात की सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा, तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्ष त्याचे दर्शने. तीर्थांना तो तीर्थ होतो. तीर्थांच्या ठिकाणी पवित्रता येण्याकरता ते त्या ठिकाणी जातात. तुकोबराय त्याचं वर्णन करतात एका ठिकाणी. हरी तीर्थे तया ठाया एती पुनीत भावया, पर्व काळ पाया तरी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया एती पुनीत भावया, पर्व काळ पाया तरी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, पुनीत भावया एती पुनीत भावया, एती पुनीत भावया, एती पुनीत भावया. पाया तली वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तली वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तली वैष्णवा, पर्व काळ पाया तली वैष्णवा. हे सर्व तीर्थ संत महात्म्याकडे जातात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. का? पर्व काळ पाया तळे वसे वैष्णवा. वैष्णवांच्या पायाच्या तळामध्ये जाऊन पर्व काळ आणि हे तीर्थ येतात. कारण त्यांच्या ठिकाणी तेवढी पवित्रता आहे, तेवढी पवित्रता आहे. विठाला 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 विठाला. आणखीन काही फरक करायचा असेल तर वैकुंठवासी प्रातस्मरणीय साधक हृदय संजीवनी विठ्ठल बुवा घुले म्हणायची, बुवा गंगा यमुना सरस्वती चंद्रभागा आदी करून ह्या ज्या काही तीर्थ आहेत, या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर आपण जे केलंय पाप ते जातं, पाप जातं. ऐका, पाप जातं पण पाप वासना जात नाही. म्हणून त्यांना भौम तीर्थ जड तीर्थ असं म्हणतात. पाप जातं केलेलं पण पुन्हा आपल्याकडून पाप होणार नाही असं होणार किंवा तशी वासना जाणार नाही. परंतु संत महात्म्याच्या ठिकाणी अशी पावित्रपणा आहे की त्या ठिकाणी पाप जातं हेच विशेष नाही, मग पाप करण्याची वासना सुद्धा निघून जाते. त्यांना म्हणतात चित्तीर्थ आणि याला म्हणायचं भौमतीर्थ. नद्या आहेत वेगवेगळे, मग आता हिमालय वगैरे सांगितले, हे सगळे भौमतीर्थामध्ये मोडले जाते. आणि संत महात्मे म्हणजे चित्तीर्थ आहेत. चित्तीर्थ बघा, पंढरपूरला गेल्यानंतर जर चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पापाबरोबर पाप करण्याची वृत्ती निघून गेली असती तर माणसं तिकडं 9-9, 10-10 दुपारी वाजेपर्यंत उघडी फिरली नसती. आता ते आमचे जोडीदार आहेत, मी त्यांचं नाव नाही सांगत, शूटिंग चालू आहे म्हणून. सकाळी 4ला गडी हुकला होता चंद्रभागेत. काय नाही हो, कपडे काहीच नव्हते, ती भिजलेली पॅन्ट तेवढीच, डेअरी पुढे आलेली गाड्याची, गडी एवढा एवढासा, इकडं तिकडं फिरून फिरून पाय मेटाकुटीला आले. दमला. 9 वाजेपर्यंत फिरत होता, 4 वाजल्यापासून. किती फिरला असेल काय कळत नाही. म्हणजे मी तुम्हाला भीती दाखवतोय असं नाही बरं, पण ती लक्षात आलं नाही त्याच्या. फिरला, एका चहावाल्यापाशी गेला, म्हणला चहा देता का, मी तुमचं कप ही धुतो, सगळं काय धुवायचं धुतो, मला चहा द्या म्हणे. 9, 10, 11 वाजले तरी भेटत नाही. कशाचा परिणाम हा? कपडे ठेवून गेला होता आणि जाताना त्याच्याजवळ ठेवून गेला होता की एक माणूस चांगला सुटाबुटातला, अंगठ्या बिंगट्या घातलेला, आणि तो त्याला भेटला होता. ऐका मजा कशी असते. आणि तो म्हणतो, ओ माऊली इकडे इकडे इकडे. बरं झालं म्हणे तुमच्यासारखा सात्विक माणूस भेटला. कसा भेटला?
सात्विक. इकडं अख्ख्या गावात 5 गावात याला कोणी सात्विक म्हणलेलं नसतं. मग ह्याला वाटतं खरंच यानंच आपल्याला ओळखलं, आपल्यासारखं आपणच आहे म्हणे. वा म्हणे, तुमच्यासारखं माणूस कोण भेटत नाही हो. मगापासून इथं उभा राहिलोय, कपडे घ्यायला कोण नाही. असं करा, माझी कपडे तुमच्या जवळ ठेवा, मी स्नान करून आलो. एवढा विश्वास बायको म्हणजे ते म्हणत होते बायको सुद्धा एवढा विश्वास दाखवत नाही, अशी अवस्था. आणि त्या माणसाने एवढी कपडे दिल्यानंतर थांबले, हे स्नान करून आला माघारी. ते म्हणे आता तुझा म्हणल्यानंतर तो गेला आणि ह्यो बी निघून गेला. बघताय काय माझ्याकडे, तवापासून ते एवढं फिरत होतं. ते जाऊ द्या. त्या आळंदीमध्ये अशा अवस्था. आळंदीमध्ये जर तुम्ही कधी गेला तर आपण काय करतो, एक जणाला काय करतो, कपड्यापाशी बस, तू काय कर, कपड्याजवळ बस, आम्ही सगळे स्नान करून आलो. मग ते कपड्याजवळ बसणार असं, ते असं कपडे असं कवळ्यातच घेऊन बसतं सारखं इकडं तिकडे बघत. पण ते चोरी करणारे हुशार असतात बघा. म्हणजे मी तुम्हाला करण्यासाठी नाही, होईल म्हणून सांगतोय. ते ऐका काय हुशारपणा करतात. ते 2-4 असतात, त्यातला एक जण प्रसाद घेऊन येतो, माऊलींचा प्रसाद. आणि बाकीची 2-3 आम्हाला द्या, पाया पडतो, आम्हाला द्या. दर्शन झालं नाही, माऊलींचं दर्शन झालं नाही, मग आम्हाला द्या प्रसाद. आता यानं धरलेली स्थिती कपडे आणि वाटतोय ह्याच्या जवळच कोण, तो दुसरा चोर, माऊलींचा प्रसाद. बाकीची चोरटी त्याच्याकडून घ्यायला मारामारे, म्हणजे एवढी पाक उतावे झालेले असतात. ह्याला वाटतं आपल्याला मिळाला म्हणून त्यानं हात इकडं केला प्रसादाला, की पुढचा सगळा प्रसाद, आपली पुढची कपडे सगळी गायब. कशाची वृत्ती आहे, कशाची आहे? त्या भौमतीर्थाच्या ठिकाणी पाप घालवण्याची ताकद आहे, पण पाप वासना जात नाही, पाप वासना नाही जात. आणि ही पाप वासना जाते ती फक्त संतांच्या जवळ जाते, कारण संतांच्या ठिकाणी ते पावित्र्य पण असतं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणूनच संतांना तीर्थांचा राजा म्हणलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे नाव तीर्थरावो, दर्शनी प्रशस्तीसी ठावो. जयाचे ब्रह्मभावो, भ्रांता सही. ज्याच्या संगतीनं भ्रमिष्ट असलेल्या माणसाला ब्रह्मस्थिती प्राप्त होईल, असे हे तीर्थराज असतात. तीर्थराज म्हणले. तपो तेजाची राशे, एकायतान ज्ञानासे. पावित्र जे तीर्थासी तीर्थरूप. तीर्थाला तीर्थरूप असणारे हे संत महात्मे आहेत. आणि असे हे संत महात्मे पवित्र असतात. पवित्र. विठ्ठल किती पवित्र असतात, खूप पवित्र असतात, खूप पवित्र. काय सांगावं. एक तुकोबरायांच्या चरित्रामधील प्रसंग सांगतो. तुकोबराय रोज सकाळी उठायचे, हातामध्ये चिपळ्या, विणा आणि भगवंताचं नाम घेत घेत आपल्या वृत्तीनुसार भांडारा डोंगर, भामचंद्र किंवा घोराडेश्वर डोंगरावरती निघून जायचे. जिजामाऊलींना त्याचा त्रास व्हायचा. घरात खायला काय नसायचं, लहान मुलं असायची, येणारी जाणारी माणसं असायची. घरात खायला अन्नाचा कण नसल्यामुळं, अर्थात पूर्वस्थिती श्रीमंत होती, जिजामाऊलींची पूर्वस्थिती श्रीमंत होती, साध्या सुध्याच्या घरातल्या नव्हत्या त्या. आणि अशी पहिली स्थिती, आणि आता खायला काही नाही अशी स्थिती म्हणल्यानंतर चिडचिडपणा वाढला. बोलू लागल्या, अदवा बोलायच्या. तुकोबरायांना जरा थोड्याशा खवळायच्या वगैरे, इकडं तिकडं. जास्तीत जास्त देवाला खवळायच्या, तुकोबरायांना कमी, आणि देवाला का, तूच माझ्या सगळ्या संसाराचं वाटोळ केलंस. काळ्याशिवाय बोलायचे नाही. पांडुरंगाला तूच इस्कुट केला माझ्या सगळ्या संसाराचा, बोलायचे. तुकोबरायांच्या वरती पण रागवायच्या. पण पतिव्रता माऊली होत्या त्या. याचा अर्थ असं नाही की आता ज्या कोणी नवऱ्याला शिव्या देतात, ओरडतात, त्या म्हणजे जिजामाऊली, असं नाही त्याचा अर्थ. जिजामाऊली बोलायच्या, पण तुकोबरायांनी घास खाल्ल्याशिवाय घास खात नव्हत्या. नाही महाराज, त्रास व्हायचा त्यांना. तुकोबरे काही सांगून जात नव्हते की मी निघालोय कीर्तनाला जेवण करून, आपलं कीर्तनाला म्हणतोय मी चाललोय भजनाला, मागणं जेवण घेऊन ये म्हणून, असं काही नव्हतं त्यावेळेला. तुकोबराय निघून जायचे, पण जिजामाऊली उसनं पासनं काहीतरी कुठनं तरी पीठ आणून काम करून तेवढीच एक भाकरी तेवढीच घेऊन जायच्या तुकोबरायांना. त्या भोपळ्यासारखं ते पहिला जुनं ते काळातलं भांड, त्याच्यामध्ये पाणी आणि टोपली आपली घेऊन निघायच्या. जाताना तुकोबराय कुणीकडे गेलेले आहेत, कोणत्या दिशेने गेले असतील वर, मनामध्ये हा भाव, ही चिंता.
कुठून गेले असतील बरं? आज कुणीकडे शोधू त्यांना? एवढा वेळ झालेला आहे, अजून जायला किती वेळ लागेल? त्यांना भूक किती लागली असेल? हा भाव अंतःकरणामध्ये जिजामाऊलीच्या. आणि मग मातीला कान लावल्यानंतर त्यांच्या लक्षात यायचं की तुकोबरायच कुठून गेलेत. काय तुकोबरायांच्या नामस्मरणाची काय उपासना असेल देव जाणे, काय उपासना असेल बघ. तुकोबराय नामस्मरण एवढे करायची त्याचा जडावरती परिणाम व्हायचा. आता आपणही नामस्मरण कीर्तनकार एवढा करतो की त्याचं कीर्तनातल्या लोकांच्यावर प्रभाव पडणार. काय तुकोबरायांचे असेल बर. तिकडं जायच्या निघाल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की आज भांडारा डोंगरावरती तुकोबरा आहेत आणि तुकोबरायांकडं वेगानं जावं म्हणून त्या उचलत्या पावल्या चालल्यात. कोण? जिजामाऊली. स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नाही, भाकरी तर एक घेतलेली आहे फक्त, पण तुकोबरायांच्या ओढीनं चाललेले आहेत. उशीर होऊ नये, त्यांना भुकेचा त्रास होऊ नये ही भावना मनामध्ये. आणि अशा वर चढताना पाय रुतवून चालत होत्या. वर चढायचं म्हटल्यानंतर पाय रुतवला पाहिजे, त्याशिवाय वर कसं चढता येईल. प्रत्येक पाय अशा रुतवून रुतवून अशा झपाझप पावलांनी जात होत्या. करवंदाची झाडं, बोरी, बाबळी, बऱ्याच असं काही गोष्टी होत्या, त्यातून त्या चाललेल्या होत्या. बरं, पायात चप्पल का बूट का काय तशाही अवस्थेमध्ये जिजामाऊली निघाल्याने एका ठिकाणी त्यांनी पाऊल असा जोरात दाबल्या बरोबर जोरात किंचाळल्या, कारण खाली पायातून मोठा काटा वरतीपर्यंत आला होता. जिजामाऊलीच्या वरपर्यंत आला. जिजामाऊलींच्या डोक्यावरची पाटी खाली पडली. हातातलं जे भोपळा होता ते पाणी खाली सगळं सांडून गेलं, फुटून गेला तो. आणि काहीच कळना, किंकाळून जोरात खाली बसलेले आहेत जिजामाऊली. आता अशा ठिकाणी कोण बरं असेल दुसरं कोण की ज्या ठिकाणी आता हा काटा काढेल, उचलून नेईल. काय अवस्था महाराज झाली असेल. तरीही मनामध्ये एकच भावना की तुकोबरायांना काय होईल, महाराजांना उशीर होईल, ज्या वेळेला काही करून तिथं पोचलं पाहिजे. हा भाव मला सांगायचा आहे की संतांच्या ठिकाणी पवित्रपणा किती असतो. ऐका, किती पवित्रपणा असतो. महाराज स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी एका मेंढराख्या किंवा मेंढी राखणाऱ्या धनगर गुराखी म्हणा अशा संबंधातून त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत. आणि जिजामाऊलीकडे आलेले आहेत आणि विचारतात, काय झालं हो, काय झालं. आता जिजामाऊली काय सांगायच्याही अवस्थेमध्ये नव्हत्या. नुसतं खुणवलं, पायाकडे हात केला, काही क्षणातच पायाचा ठम झाला होता. वेदना खूप, इथून तिथून घुसलेला काटा स्वतःच्या ताकदीनं बाहेरही निघत नव्हता आणि अशा जोरात वेदना होत होत्या. त्याही अवस्थेत असं पायाकडे दाखवलं आणि जिजामाऊलीनं तो पांडुरंग परमात्मा म्हणू लागलाय, काटा लागलाय ना व, काढतो की मी. जिजामाऊली म्हणे, इथं तर कोण नव्हतं, पण आलास ठीक आहे बाबा, आलास ठीक आहे तू खरं, पण तुला काटा काढा येतो का. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, लय मोठ्या मोठ्यांचं काट मी काढलेलं आहे. ह्यो म्हणजे किरकोळ आहे हो काटा. अगदी लहानपणापासून कृष्ण अवतारामध्ये तरी मला काट काढायची लय सवय आहे की नाही. लय काटे काढलेले आहेत. ते लक्षात नाही आलं जिजामाऊलीच्या. आणि मग जिजामाऊलीने सांगितलं, मी काटा काढतो. आता बघा, मला पवित्रपणा सांगायचा आहे. जिजामाऊलीची पवित्रपणा शरीराचा किती असेल बघा. काटा काढायचा असेल, ज्याच्या पायात काटा लागलेला आहे, काय करावं लागतं हो त्यावेळेला. जो काटा काढतो ना त्याला, ज्याला काटा लागलाय त्याचा पाय आपल्या मांडीवर, गुडघ्यावर घ्यावा लागतो. बघा, एक भाग. भगवान परमात्म्याने जिजामाऊलीचा पाय कुठे घेतला, आपल्या मांडीवर घेतला पहिल्यांदा. नुसतं तेवढ्यावर नाही भागलं. काटा का असा धरला, काढला, पण दुखेल म्हणून भगवान परमात्म्याने तेच बोट तोंडात लावलं आणि थुंकी त्याला लावली. थुंकी व्यवस्थित नाही बसली म्हणून भगवंतानं परत तोंडात बोट तेच घातलेलं आहे आणि पुन्हा लावलं. जिजामाऊलीच्या पायाची धूळ भगवान परमात्म्याने चाटली. किती पवित्र असेल होते, किती पवित्र असेल. एकनाथी भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की निरपेक्षम मुनिर्शांतम निर्वैरस समदर्शनम. त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः म्हणतात की विठ्ठल विठ्ठल मी त्या माझ्या भक्ताची धूळ प्राशन करतो. बघा किती पवित्र असेल. जिजामाऊलीचा पाय आपल्या हातामध्ये घ्यावा, आपल्या मांडीवर ठेवावा. किती पवित्र असेल हो जिजामाऊलीचं शरीर.
बघा, भक्ताची सेवा करणारे भगवान तुकोबरायांची सेवा करतात, त्यांच्या ठिकाणी एवढा पवित्रपणा, तर तुकोबरायांच्या ठिकाणी किती असेल. असं म्हणतात, ज्यावेळेला अमृत आहे ते अमृत नासलं त्यावेळेला चोखोबरायांना त्या ठिकाणी बोलवलं आणि चोखोबरायांना आपलं बोट घालून त्या अमृतामध्ये फिरवावं लागलं, कारण एवढे चोखोबराय पवित्र. महाराज विठाला विठाला महाराज, काय पवित्रपणा असेल. त्या गोपिकांच्याही बाबतीत हेच सांगतात. बघा काय झालं, जरा व्हायचं भगवंताचे जे भक्त होते मोठमोठे, बॅनर लागणारे फोटो वगैरे त्यांचे सगळे इकडे तिकडे झालेले होते, त्यांना जरा गर्व झाला. आम्हीच कोण कीर्तनकार म्हणतोय, आम्हीच आपलं देवाची भक्ती करणारे असं त्यांना वाटू लागलं. भगवंताने थोडासा विचार केला की नाही बाबा, योग्य वेळेत ऑपरेशन केलं तर ते बरं, नाहीतर अधिक पुढं गेलं की काहीतरी दुसरं होईल. आणि भगवंताने एक नाटक सुरू केलं. काय केलं, भगवंताने खूप असं डोकंच दुखतंय म्हणलं, माझं काय करतंय, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, पोट दुखतंय, डोकं दुखतंय, असं सगळं भगवंताने सांगायला सुरुवात केली. आता मोठमोठे वैद्य आले, पण डोकेदुखी पोटदुखी राहिली नाही राहत. काही काहींची औषधाद्वारे नाही राहत. शेजाऱ्याच्या घरात जर दुसरं काही जर चांगलं आणलं असले तर सुरूच होते ती मग कशी जाते, आता तो विषय स्वतंत्र आहे. भगवंताची पोटदुखी जायना, डोकेदुखी जायना, काय करावं. आणि मग त्यांनी नारदांना सांगितलं, नारदजी तुम्हाला म्हणून सांगतो, मला माझ्या भक्ताची पायाची धूळ जर खायला दिली, मस्तकावरती जर लावली, तर या डोकेदुखीतून आणि पोटदुखीतून मी मुक्त होईल. सगळ्यांना असं वाटलं मग काय कमी आहेत आवा ती, एवढी लोक कीर्तनाला येतात, टाळ घेऊन उभा आहेत, कीर्तनकार, मृदंगाचार सगळेच आहेत. पायाची धूळ म्हणलं तर देव त्यात पुरल, देवाला पुरता येईल एवढी धूळ म्हणे, त्यात काय तवा ती. ते म्हणले थांबा दे वर्षी, पण ज्याच्या पायाची धूळ माझ्या कपाळाला आणि मला खायला दिलेली आहे, तो मात्र 1 कोट्यावधी वर्षापर्यंत तो नरकात पडेल. नारदजी जरा म्हणले, मग इथंच सप्ताह चाललाय, दुसरीकडे बी चाललाय की आमच्याच गावात तुला दिसतंय तेव्हा ती दुसरीकडून आणतो का, इथली जाऊ द्या नरकाला. नारदजी खूप फिरले, सगळ्यांना सांगितलं. पहिलं सांगितलं ना, देवाचं असं डोकं दुखतंय, त्याच्याकरता असं पाहिजे. सगळी म्हणायची न्या की न्या. पण पुढं म्हणलं ना की कोट्यावधी वर्षापर्यंत काय होईल, नरकवास भोगावा लागेल. असं म्हणले की म्हणायचे असला उद्योग आमच्याजवळ नको. पण हीच गोष्ट ज्या वेळेला गोपिकांना समजली, त्यावेळेला गोपिका असं म्हणतात, त्या गोपिका त्या मातीमध्ये थै नाचल्या आणि सांगितलं काय न्यायची ती न्या. देवर्षी म्हणे बावळटपणा करू नका, जर माती जर भगवंताच्या कपाळाला लावली, त्याला खायला दिली, त्याची डोकेदुखी पोटदुखी थांबेल. पण तुम्ही कोट्यावधी वर्षापर्यंत काय जाल, नरकात जाल. तर त्यावेळेला त्या गोपिकांचं म्हणणं आहे, कोट्यवधी नाही, कायमस्वरूपी जरी नरकात राहिलो तरी चालेल, पण देव चांगला झाला पाहिजे. आणि देवालाही त्याच भक्ताची धूळ काय आहे, अपेक्षित आहे. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील. नामयाच्या मागे चाले केशराज, लागावया रज चरणीचे, आहे की नाही. धावत कीर्तनी त्याचे माथा, देवईची रज चरणीचे माते, धावत चालते. अशा पद्धतीनं संत महात्मे पवित्र असतात. विठ्ठल 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 संत महात्मे पवित्र असतात. पवित्र दुसरा शब्द उच्चारलेला आहे. आता मी ह्याच्या वाटप घेतो जरा, आता जास्त घेत नाही कारण 12-13 मिनिटं राहिलेले आहेत फक्त. ऐका, अनेक तुकोबऱ्यांच्या ज्ञानोबऱ्यांच्या वयात ते तीर्थ तेची क्षेत्र, ते तीर्थ ते क्षेत्र, तेची एक पवित्र. तिथं बघा तेची आणि एक हे शब्द आलाय पवित्र. बघा समारोप करतो या विषयाचा थोडक्यात मी. जसं अभंगामध्ये आलंय की पवित्र सोवळी एक तीच, एक आणि तीच, तसाच ओवीमध्ये शब्द आला ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची एक पवित्र, तेची आणि एक शब्द असाला. बघा वैकुंठवासी प्रातस्मरणीय घुलेबुवा चिंतन करताना असं करायचे. बघा अभंगात जो शब्द आलाय तो ओवीमध्ये शब्द आला पाहिजे. तेची एक, बस तेच एक पवित्र आहे. अशा पद्धतीचं हा पवित्रपणा संतांच्या ठिकाणी आहेच. आणखीन सोवळापणा आहे म्हणून सांगितलं. सोवळं म्हणजे काय? सोवळं म्हणजे ज्या ठिकाणी विटाळ नाही त्याला सोवळं म्हणलं जातं. बघा आता जास्त मी ह्याचंही नाही चिंतन करत, ऐका नुसतं ऐकून चला. विटाळ कसा असतो? एक
धर्मशास्त्राच्या दृष्टीनं विटाळ वेगळा आहे, भक्तिशास्त्रीच्या दृष्टीनं काय आहे, विटाळ वेगळा आहे. तुकोबराय म्हणतात आमच्यासाठी विटाळ म्हणजे तो फक्त एक आहे, विटाळ तो परद्रव्य परनारी येथोनी दुरी तो सोवळा. परद्रव्यापासून आणि परस्त्रीपासून जो बाजूला आहे तो कसा झाला, सोवळा झाला. बस, दुसरी व्याख्याच नाही या ठिकाणी, आहे की नाही. आता सांगायचं झालं तर आपल्याला सांगता येईल तुकोबरायांचं चरित्र बघा. तुकोबरायांच्या चरित्रामध्ये हे दोन्ही गोष्टी बघा कशा आल्या बघा. परद्रव्य पण आलं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मयुक्त असं राजकारण किंवा राज्य करत होते आणि त्यांनी दिलेला जो काही निधी होता, नजराना होता, महाराजांनी माघारी पाठवला. देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, बस नका देऊ आम्हाला हे, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान, असं म्हणून हा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बस अशा प्रकारचा सडेतोड उपदेश कोणाला केला, शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांना काय विशेष आहे बघा. तिथून ते म्हणून सोबळे, म्हणून तुकोबराय सोबळे. आणि गावातील काही कुटील लोकांनी एका स्त्रीला त्यांच्याकडे पाठवलं. भामचंद्रावरती का भांडारा डोंगरावरती चरित्रामध्ये असा प्रसंग आहे की भांडारा डोंगरावरती ते होते आणि चिंतन करत असताना ती त्या ठिकाणी आली, म्हणाली महाराज मी तुमच्या सेवेकरता आलेले आहेत. मी आता शब्द वापरतोय बघा, ऐका, सरळ सरळ वापरतो की सेवेला आलेले आहे. असं म्हणल्यानंतर तुकोबराय म्हणतात तुम्ही रस्ता चुकला म्हणले. रस्ता चुकला, हा रस्ता योग्य नाही. एवढं नुसतं बोलले नाहीत, तिनं आग्रह धरला. बघा गुरुवर्य बुवा म्हणायचे, बुवा शरीरामध्ये पाठव्य अनुकूल विषय आणि एकांत ठिकाण असं जर असेल तर सहसा माणूस त्यातून वाचत नाही. परंतु या तिन्ही गोष्टी असताना तुकोबरायांच्या ठिकाणी असं धगधगत वैराग्य की ज्याच्याद्वारे त्यांनी सांगितलं जाई होतो माते, जय तू माते अधिक नकरी सायासे, जय तू माते अधिक नकरी सायासे, जय तू माते नकरी सायासे, जय तू माते नकरी सायासे. सांगितलं बघा, आम्ही विष्णुदास तैसे न होई. ऐकणच झाले अशी अवस्था आली. त्यावेळेला म्हणतात तुका म्हणे तुझे पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले, देहूमध्ये भरपूर आहेत ना, जा तिकडं, असं तुकोबराय बोलले. येथून दुरी तो सोवळा, परद्रव्य आणि परनारी यापासून हा लौकिकातला विटाळ झाला. ऐका, धर्मशास्त्रानुसार आता ते आपल्याला शब्द चिंतना करता तो आलाच नाही विटाळ, नाहीतर त्याचं सविस्तर भागवतामध्ये खूप चिंतन आलेलं आहे. कुणाकडून कसा अपराध घडला गुरुहत्येचा इंद्राकडून, आणि त्याचं जे पाप आहे त्या पापाचे 4 भाग केले. एक वृक्षाला दिला, एक नदीला दिलेला आहे, एक भूमीला जमिनीला, आणि एक माता मावल्यांना दिलेला आहे. त्याचा भाग स्वतंत्र आहे, आता जास्त सांगत बसत नाही तो.
झाडाच्या ठिकाणी डिंक असेल, पाण्याच्या ठिकाणी शेवाळ असेल आणि ज्याला बरडभूमी म्हटलं जातं ती भूमी, आणि स्त्रियांच्यासाठी मासिक धर्म. हा झाला धर्मशास्त्रातील धर्मशास्त्र. आता भक्तिशास्त्रातला हा सांगितला कोणता? परद्रव्य आणि परनारी. आणि अध्यात्मशास्त्र असेल, याच शास्त्रातला किंवा ज्ञानशास्त्रातला विटाळ सगळ्यात कोणता असेल तर तो अज्ञान आहे. अज्ञानाचा विटाळ आहे. अज्ञान राहणं हा विटाळ आहे एक भाग. याच बरोबर मी ज्ञानी आहे याची जाणीव राहणं हाही विटाळ सांगितला. विठाल जेवढा अज्ञानरूपी विटाळ घातक तेवढाच ज्ञानरूपी विटाळ काय आहे? घातक. मी ज्ञानी नाही म्हणतो कोबरा म्हणतात तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो नेदी भ्रम. दिवसातून किती वेळा म्हणावं लागतं मी सूर्यकांत आहे, मी सूर्यकांत म्हणावं लागतं का? नाही, मी आहेच. काय म्हणायचं आहे त्याला? तसं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे वृत्तीज्ञान सुद्धा घालवावं लागतं, ज्याला स्वपरनिर्वाहक अशा प्रकारचं शास्त्र म्हणतं. जसं स्वतः जळून दुसऱ्याला जाळून स्वतःही संपलेलं पाहिजे, तसं ज्ञानानं अज्ञानाला घालून ज्ञानही गेलं पाहिजे. नाहीतर काय होतं? अज्ञान परवडलं एवढं ज्ञानाचा अहंकार किंवा विटाळ अतिशय घातक. तुम्हा सर्वांना ते उदाहरण माहिती आहे, बऱ्याच वेळा बोललो असेल की एक पहिलवान बरेच दिवस लग्न ठरवायचं चाललं होतं, लग्नच ठरलं नाही. मग ती इकडं पॅटर्न हे पॅटर्न ते पॅटर्न बघितला, इकडे परिसरातही कुठं जमत नाही म्हणल्यानंतर बंगालचीच मुलगी केली. कुठून? बंगालवर. ती बंगालची मुलगी शिकलेली होती, शाळा शिकलेली होती तो भाग वेगळा, पण शाळा करायची म्हणजे काय करायची? ती बंगाली विद्या सुद्धा शिकलेली होती. आणि ती जशी आली गावात, हे मोठाच्या मोठा पैलवान पण काही दिवसात असा काडी पैलवान झाला. ते जोडीदार आला, म्हटलं हे झालं काय तुझी अवस्था? काय होत असतो? म्हणजे आपला तो म्हणत होता, तो काय झाला असतो बाबा, असं कसं झालं तुझं वगैरे तो म्हणू लागला. तो म्हणला आता काय सांगायचं? हे काय सांगण्याजोगी गोष्ट आहे. म्हटलं सांग काय झालं ते तरी सांग. मग त्यानं सांगायला सुरुवात केली की लग्न नव्हतं म्हणून तिकडची बायको केली बंगालची, पण ती बंगाली विद्या शिकलेली आहे हो, आणि ती मला सरळ बघत सुद्धा नाही. बघत नाही म्हणजे हे स्वयंपाक कर नाही तर बेडूकच करीन, ओठ कपडे धो नाही तर तुझं चिलाटच करीन, ओठ भांडी धो नाही तर याव कर, फरशी पूस. अहो सगळं काम मला करायला होती, नुसती खाती आणि बसती. माझं काय तिनं पाक जीवन हराम करून टाकलेलं आहे. मग त्यानं सांगितलं मग तू तिला काय काय सुद्धा बोलता येत नाही, ती मंत्र टाकील की लगेच मला काहीतरी चिचुंद्री वगैरे काहीतरी माझं करून टाकेल म्हणे, ती लय खतरनाक आहे. मग तो म्हटलं मग असं करूया आपण, एक ह्याच्यावर युक्ती शोधली आम्ही. तो म्हणला काय? चल म्हणला माझ्या बरोबर. म्हणला कुठं? गेली आणि बंगालमध्ये गेले. तो म्हणला मला इथं कशाला आणले? म्हणला तुझं दुसरं लग्न कराय आणले. म्हणला दुसरं काय? माझी फजिती लोकांना ऐकवायची आहे का? आहे की नाही? दोन दोन करून आहे की नाही? ती दोन बायका म्हणतात ना, काय अवस्था बेकार आहे की नाही? म्हणलं आधीच ती घरात आणि परत आणखीन ही दुसरी नेल्यानंतर काय अवस्था आहे की नाही? अवस्था बेकार होईल माझी, मला जगणं कठीण होऊन जाईल. कशासाठी आणले? मग त्यानं त्याला समजावून थोडक्यात सांगितलं की अरे बाबा, तिच्याही पेक्षा जास्त बंगाली विद्या शिकलेली बायको आता करायची, आणि दोघी गेल्यानंतर दोघीची भांडणं होतील वगैरे वगैरे, काय तर त्यातून मार्ग निघेल. मग तसं केलं. ती किती शिकलेली होती? 12वी शिकलेली त्या विद्येतली. मग हे जे ग्रॅज्युएशन शिकलेली काय केली? लग्न केलं. आणि मग तिनं सांगितलं हे बा तुम्ही मला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे, आता माझं ऐका. घरी गेल्यानंतर आमच्या दोघीची भांडणं होतील का? ती आरती घेऊन ओवाळायला येईल, भांडणं सुरू होतील. भांडणं झाल्यानंतर एकमेकीला आम्ही शिव्या देईन, शिव्या दिल्यानंतर थोडंसं त्याच्यानंतर पुढचं पाऊल एकमेकीची झिंज्या धरीन, है की नाही? मारामारी करेन वगैरे. मग त्याच वेळेला तुम्ही काय करायचं? ऐका, आम्ही दोघींच्यावर एकमेकावरती मंत्र टाकेन, मी पांढरी घार होईन आणि ती काळी घार होईल. बघा, मंत्र एकमेकांनी टाकले की ती कोण होईल? काळी घार, आणि मी पांढरी घार होईल. मग अशा वेळेत तुम्ही दांडकं घ्यायचं आणि काळी घारेच्या डोक्यात घालायचं आणि तिला मारून टाकायची. आणि हे मंत्रित केलेले, अभिषेक मंत्रित केलेले हे जे तांदूळ आहेत ते माझ्या अंगावर टाकले की मी पूर्ववत कोण होईन? बाई होईन, स्त्री होईन. तो म्हणला बरोबर. घरी आले, ठरल्याप्रमाणे तसं होत गेलं. भांडणं सुरू झाली, शिव्या झिंज्या एकमेकीच्या धरल्या, मारामारी सुरुवात झाली. एकमेकीवर मंत्र टाकले. ती पहिली होती ती काळी घार झाली, नंतरची आलेली पांढरी घार झाली. आणि मग ह्यानं एक दांडकं घेतलं, काळ्या घारच्या डोक्यात 10 दिशे टाकलं. कसं आहे? असं दणकावाचा डबल बार बसला, डबल बार असं टाकलं. कारण ह्याचं कारण एकच होतं का? लय तिनं ताप दिला होता. तिने एका ठोक्यात काम केलं तिचं, मेली. आणि तांदूळ घेणार आणि पांढऱ्या घारेवर टाकणार.
तेवढ्यात तो पैलवानाचा जोडीदाराला एक खानदेशी कानपाडात दिली. तो म्हणला काय झालं होतं? असंच तर ठरलं होतं आपलं. म्हणला ठरलं होतं काय ते जाऊ दे, ही तिच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे, तुला काय काय करायला हवी तुला सांगता येणार नाही. म्हणला मग हिच्या बी म्हणला पांढऱ्या घाराच्या डोक्यात काय टाक, दांडकं टाक आणि मारून टाक तिला, तांदूळ टाकू नको. तसं काळी घार म्हणजे अज्ञानाचा अहंकार, अज्ञान, आणि पांढरी घार म्हणजे ज्ञानाचा अहंकार, वृत्ती ज्ञानाचा अहंकार. हे दोन्हीही अहंकार हे विटाळ आहेत, विटाळ आहेत. आणि हाही विटाळ गेला पाहिजे. ज्याला जाणीव शहाणीव ओझे सांडोनी आदुरी, आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. एक भाग किंवा जाणोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊनिया किंवा वर्मते का आहे शुद्ध धरोनी भाव. जाणीव, हा काय पुढे म्हणलेलं आहे, वर्मते एक आहे शुद्ध धरावा भाव. जाणीव ओझे सांडून येदी ठाव म्हणले की नाही. मनोनी संग टाकी सेवी अद्वैत भाव, तुका म्हणे संती मागे केला उपाव. ही जाणीव आणि शहाणीव हे दोन्हीही विटाळ ज्यांनी बाजूला टाकलेले आहेत तो आहे सोवळा विठ्ठल विठ्ठल. आणखीन आपल्याला थोडासा विचार एक 5-10 मिनिटं करायचा आहे. त्यापूर्वी सर्वांनी प्रेमयुक्त अंतकरणाने मोठ्या भावानं देवाचं भजन करूया. विठोबा ज्यांच्या ठिकाणी कोणता विटाळ नाही, परद्रव्य परनारीचा विटाळ नाही, ज्यांच्या ठिकाणी अहंकाराचा ज्ञान आणि अज्ञान रूपेचा विटाळ नाही, त्याला म्हणायचं एथोनी दुरी सोवळा. बस असे हे सोवळे असणारे संत महात्मे या धारावरती, या पृथ्वी तलावरती एकच आहेत. एकतीच भूमंडळी. आणखीन ते पवित्र असण्याचं कारण, आणखीन ते सोवळे असण्याचं कारण काय आहे? अभंगाच्या दुसऱ्या देव
बरोबर आहे. ते पवित्र आणि सौदे असल्याचं कारण सांगतात. ज्यांचा आवडता देव, सगळ्यात महत्वाचं कारण त्यांना देव आवडतो म्हणून ते पवित्र आहे. कारण देवच पवित्र आहे. पवित्रम पवित्रयो मंगलानांच मंगलम देवतम देवतानांच भूतानां यो पिता. देव पवित्र आहे म्हणून ते पवित्र आहे. देव आवडतो, देव आवडतो. आवड कशावरून कळते? आवड वेगळी आणि इच्छा वेगळी. बरं आहे की नाही? आवड ही निर्हेतुकपणे असते आणि इच्छा ही हेतू पुरस्कर असते. आता जास्त वर्णन करत नाही, थोडक्यात सांगून जातो, समजेल. आवड म्हणजे काय? काय आवडतं कोणाला? कोणाला काही आवडेल, कोणाला काय आवडेल ते आवडेल, जाऊ द्या. परंतु देव आवडतो, देव आवडतो. ज्यांना देव आवडतो ते कसे आहेत? पवित्र आहेत. ही आवड काय कोणाच्या कपाळावर लिहिली जाते का? लिहिली जाते का? मग आवड कशावरून दिसून येते? बोला बर. आवड कशी ओळखायची? कशी ओळखणार आवड? आता तुम्हाला विचारत बसत नाही, वेळ खूप होत चाललाय. ऐका, आवड कशाला ओळखायची? ज्या अर्थी कीर्तनाची आवड कशी आहे, तुम्ही कसं काय ओळखाल? आपल्याला कीर्तनाची आवड आहे, कशावरून ओळखायची? या मांडपामध्ये आपण काय करतोय? कीर्तन ऐकतोय, समजायचं काय? त्यासाठी कष्ट घेतोय. बरोबर. ज्ञानोबरायांची एक ओवी घेतो आणि थोडक्यात विचार मांडतो. बघा, आवड कशी समजायची? ज्ञानोबराय म्हणतात, हरी आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न बुलवी तरी ते काही. आवडी आणि लाजवी. बघा आता बघा परत. ज्या ठिकाणी आवड असते तिथं लाज वाटत नाही. 1 2. ज्या ठिकाणी आवड असते त्या ठिकाणी माणूस काय होतो? शिनत नाही. ज्या ठिकाणी आवड असते त्या ठिकाणी माणसाला लाज वाटत नाही, शीन होत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं 3 म्हणजे मनुष्य वेडा होतो. लक्षात आलं तुमच्या? आवड कशावरून ओळखायची? 1. जिथं आवड आहे तिथं काय वाटली नाही पाहिजे? लाज नाही वाटली पाहिजे. हा बघा, ज्याला आवडच आहे ना, डीजे जरी बंद झाला तर जनरेटरवर 2-2 तास नाचतेत. का? आवड आहे, लाज नाही वाटत. का वाटते लाज? 4 चौघात सुद्धा मधून पिचकारे मारायला लाज नाही वाटत. का? तंबाखूची आवड आहे. आवड असल्यामुळे लाज वाटली पाहिजे का नाही? इथे येऊन कीर्तन ऐकायचं असेल तर लाज सोडावी लागेल. आता या ठिकाणी तरुण मंडळी आहेत, त्यांनी जर ठरवलं असतं टाळ घ्यायचा, पण लाज जर मध्ये आली असती तर आवड त्यांची व्यक्त झाली असती का? नाही. आवडी आणि लाजवी. ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी लाज वाटत नाही. मी पटापट पुढे घेतो. 2. ज्या ठिकाणी आवड असेल त्या ठिकाणी माणसाला शीन वाटत नाही. नाही शीन वाटत. संध्याकाळी कीर्तन पुन्हा जागर करून परत सकाळी येणं कशाचं प्रतीक आहे? आवडीच आहे की? आवडीच आहे. शीन नाही वाटत माणसाला. का वाटतो शीन? नाही. ज्या माणसाला आवड आहे, फक्त तंबाखू आणि चुना नाही, 2-2, 3-3 किलोमीटर अवतावून निघते बाजूला. का? शीन नाही वाटत माणसाला. गावात, आपल्या गावात बंदी आहे म्हणून दुसऱ्या गावात चालत गाडी कोण घेत नाही त्याला, येताना पण जाताना. शीन वाटतो का पण त्याला? नाही शीन वाटत त्याला. जिथं आवड आहे तिथं लाज वाटत नाही. ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी शीन वाटत नाही, आणि ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी मनुष्य वेडा होतो. वेडा म्हणजे विपरीत अशा प्रकारची क्रिया प्रतिक्रिया होतात, याला म्हणायचं आवड. आणि संत महात्म्यांच्या ठिकाणी ती भगवताविषयी दिसून येते. ज्यांचा आवडता देव, त्यांना देव आवडतो. देवाच्या संबंधानं सर्व आवडतं आहे की नाही? हरी बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया. ज्यांचा अखंडित प्रेमभाव असतो. आपला प्रेमभाव सप्त्यापुरता असतो. त्यांचा अखंड असतो, अखंड असतो, अखंड. ऐका, ही खूप महत्वाची गोष्ट आहे बरं. अखंड म्हणजे हीच तर खरं संतांनी अशा पाचरा मारून ठेवलेल्या आहेत. हा, मजदे तयाची संगती, अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती. ज्याचं अखंड प्रेम तुझ्यावर आहे. आपलं प्रेम खंड आहे का? कालानंही नाही आणि व्यक्तिसापेक्षही नाही. नाही प्रेम महाराज. काय अवस्था आहे? मी मागेही बोललो असेल कदाचित की आपल्या ठिकाणी अंतकरणामध्ये 100% प्रेम आहे. एवढंच जरा थोडंसं ऐका, बस करतो आता. ऐका, आपल्या अंतकरणात किती प्रेम आहे मनामध्ये? 100%. या 100% प्रेमाचा अधिकारी कोण आहे हो? कोण सांगल इथं? बोला. 100% आपल्या अंतकरणात प्रेम आहे, त्यापैकी
बायकोवर किती असतं बरं? आलीत का इथं? नाही ना? मग बोला, मग काय नाही. नाहीतर सप्ताह झाल्यावर सुट्टी नाही मग परत. सप्त्यापर्यंत इकडे तिकडे जेवणाचं काय नाही हो. सप्ताह झाल्यावर परत मग आता आला का म्हणून खाशील का आता? बोला, किती टक्के प्रेम असतं? बोला की आता, काय त्याचं काय वेगळं काय? किती असतं 100 पैकी? हळू सांगा मला हळू सांगा की. आता तुम्ही बोलल्याशिवाय पुढे कसं करणार? सांगा सूर्यकांत महाराज, किती असते 100 पैकी? काय कोण सांगतंय का नाही? किती किती बोलले? बरं विजू महाराज सांगा, तुम्हीच सांगा. जाऊ देत, आपल्या गावचं आपलं सांगा. सांगा लवकर. वेळ नाही आपल्याकडे, एकतर वेळ नाही. कोण सांगणं झालं? त्यात काय लाजायचं काम आहे? तवा ती काय बायकोवर काय स्वतःची बायको? ते सांगा. हा, मी काय दुसऱ्या सांगतो थोडीच. तवा ती सांगा. हा, किती 100 पैकी किती? 50. बरं ठीक आहे, 50 धरल्यावर पुढे काहीच राहायचं नाही आपल्याला. चिंतनालाच काय राहायचं नाही. एक धरा, ठीक आहे, एक 25% धरा. 50 बरोबर आहे तुमचं. असं एक असलंही पाहिजे, त्याचा भाग नाही. चला ऐका, इथं तरी म्हणलं पाहिजे ऐका. एक 25% प्रेम पत्नीवर. बरं मुलावर किती टक्के? परत 25 आहे का नाही? मुलावर 25%. किती झालं? 50. बर. नातवावर? नातवावर किती? नातू, मुलगा म्हणजे दूध आणि नातू म्हणजे दुधावली साय. हा, तिच्यावर किती टक्के? किती? 25. जास्त धरा, पण आता 25च धरू सध्या. किती झालं? 75. आहे किती आपल्याजवळ? 100. घरावर किती? जमिनीवर, गाडीवर, म्हणजे घरावर, आपण राहणाऱ्या घरावर वेगळं, आणि जे भाड्यानं घरं दिलेले आहेत ना, आमचे गुरुजी म्हणले त्या भाड्यानं दिलेल्या घरात जरी एखाद्यानं भीतीवर खिळा ठोकला तर त्याला हिथं ठोकल्यागत वाटतो. एवढं प्रेम असतं. जाऊ दे, मला जास्तचा विस्तार नाही करायचा, सांगायचा नाही. काय असतं? किती राहिलं आपल्याकडे प्रेम खाली शिल्लक? लय राहू द्या. आपल्या देहावर किती असतं? खूप असतं. मोबाईलवर? हा, प्रत्येक ॲपला काय आहे ती, काय म्हणतात त्याला, पासवर्ड प्रत्येक ॲपला. आणि मोबाईलवर किती प्रेम असतं बघा की. हा, खूप प्रेम असते मोबाईलवर. 5 मिनिटं तो विसरत नाही, एवढं प्रेम आहे. आणि यातून मग देवावर किती सांगा बरं आपली अवस्था. राहते का? काय दाखवायचं काम आहे. असू द्या, मी जास्त विस्तार करत नाही. सांगायचा, प्रपंचामध्ये हे प्रेम फक्त दाखवायचं असतं, तिथं आपण करतो. आणि परमार्थामध्ये प्रेम करायचं असतं, तिथं आपण दाखवतो. हा थोडासा फरक आहे. एवढा जर केला की संसारही व्यवस्थित होतो आणि परमार्थही व्यवस्थित होतो. पण संत महात्म्यांचं सर्व प्रेम ही कुणाशी असतं? भगवान परमात्म्याचं. यावरती त्याच्यावरती ह्या सगळ्या प्रेमाचे धागे एकत्र करून त्याला वळून मग भगवंताच्या समोरती ज्योत लावावी लागते प्रेमाची. म्हणजे मग भगवान परमात्मा त्यांचा आवडता देव. अखंडित प्रेमभाव, अखंडित अशा प्रकारचा तो प्रेमभाव असतो. तुकोबराय म्हणतात, तीच भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते. तीच भाग्यवंतांनी नटलेले आहेत. वेगवेगळ्या भागांनी त्यांच्या येऊन गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. सरती पुरती धनवित्ते, कितीही दिलं तर त्यांच्याकडे तेवढंच शिल्लक उरणारं असं धन आहे त्यांच्याजवळ. ते ज्ञानाचं, वैराग्याचं, वेगवेगळ्या अनुषंगाने आपल्याला त्याचं चिंतन करता येतं. आणि तुकोबराय म्हणतात, याच जर महात्म्याची साधू संतांची सेवा केली तर तीच देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. जर त्यांची सेवा केली देवा पावे, देवाची सेवा केली तर ती देवालाच प्राप्त होईल असं सांगता येत नाही. पण त्या साधू संतांची जर आपण सेवा केली तर ती देवाला निश्चित प्राप्त होते. देवाला नैवेद्य दाखवला, देवानं तो स्वीकारला का नाही हे नाही सांगता येत. पण एका वारकऱ्याला जर कोणी जेवण करू घातलं तर ती भगवंताला प्राप्त झाले हे समजायचे. आमचे गुरुजी म्हणायचे, कोणी एका आंब्याच्या त्या बागायतदारानं जाता जाता वारकऱ्याजवळ आंबे दिले आणि सांगितलं, जा निघाला ना पंढरपूरला तर देवाला प्रसाद ठेवा. तिथं गेला, उशीर खूप झाला होता. त्या दिवशी खायला काही नाही भेटलं, पोटात आग पडलेली होती, काय खाता येईना. आंबे तर समोर दिसतात. आणि त्या 10 आंब्यापैकी त्यांनी काय केले, 6 आंबे खाल्ले. भूक लागली, 4च आंबे राहिले. 4 आंबे देवाला नेऊन दुसऱ्या दिवशी ठेवले. सांगितलं, क्षमा करा पांडुरंगा, मी 6 आंबे खाल्ले. पण ही चूक झालेली आहे म्हणून त्या बागायतदाराला सांगायला माघारी वारकरी आला. त्याला वारकरी आला आणि दंडवत घातला. आपलं बागायतदाराने दंडवत घातला वारकऱ्याला. सांगितलं, माझ्या स्वप्नात देव आले होते, सांगितले 6 आंबे मला पोच झाले. ते म्हणे, काहीतरी चुकतंय तुमचं, देवाचा हिशोब चुकतोय. 4च आंबे देवाला दिले, 6 मी खाल्ले.
त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही. भगवान परमात्मा म्हणाले, जे माझ्या भक्ताला दिलं, संतांना दिलं ते मला प्राप्त होतं, मला दिलेलं मला प्राप्त होईल हे सांगता येत नाही. तुका म्हणे देवा त्यांचे केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पवित्र सोवली एकतेच भूमंडली, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. हा पवित्र शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे बरं का. गीतेमध्ये पवित्र शब्द आलेला आहे बघा, बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. त्यापैकी की ज्ञान हे पवित्र असतं असं सांगणारा एक श्लोक आलेला आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह उद्यते. या ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकामध्ये आलेला आहे. राजविद्या राजगुह्य योग है की नाही. राजविद्या राजगुह्य योगो नाम काय सुरुवात. इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षशीर्वाद. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्मं स सुखं कर्तुम् अव्ययम्. आणखी नाही वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच. अशा ठिकाणी पवित्र हे शब्द आलेले आहेत. असे हे पवित्र फक्त संत महात्मे आहेत, सोबत तेच आहेत. जर त्यांची आपण सेवा केली तर देवाला प्राप्त होते. एवढाच भाव आपल्या अत्यंतकरणामध्ये ठेवून ज्ञानोबराय तुकोबरायांच्या ठिकाणी आपली सेवा आपण गाथ्याच्या वाचनाने, ज्ञानेश्वरीच्या वाचनानं, त्यांच्या नामस्मरणानं आपण ती सेवा रुजू करायची आहे, की जेणेकरून त्यांच्या ठिकाणची अखंडित प्रेमभावता ही जी धारा आहे ती आपल्या अंतकरणामध्ये जाईल आणि त्याच्याद्वारे आपलं जीवन हे काय होईल, सफल होईल. एवढीच सदिच्छा या ठिकाणी आपण व्यक्त करूया. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृ मायबापांच्या चरणी समर्पित करतो. अभंगावरती काहीसं तोडकं मोडकं बोलायचा मी प्रयत्न केला. झालेली सेवा तुम्हा श्रोतृ मायबापांच्या चरणी समर्पित करतो. बोलता बोलता काही जर चुकीचे आले असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जो योग्य आहे ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आचार्यांच्या चरणकमलाजवळ बसून काही श्रवण करण्याचा योग आला, तेच तोडकं मोडकं बोलायचा प्रयत्न केला. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाराज मंडळी ज्यांचं खूप माझ्यावरती असं सगळं प्रेम आहे, प्रभाकर महाराज गावचे असतील, सूर्यकांत महाराज, प्रदीप महाराज असतील, किंवा या ठिकाणी संतोषजी महाराज या ठिकाणी आहेत. खूप मला आनंद वाटतो की नवीन आपल्या भागामध्ये बरीचशी नवीन बरं का मामा, आता तुम्हाला माहीत नसतील पण तोंडोलीमध्ये खूप छान अशा पद्धतीची काही दोघं तिघं आहेत. नेरलीमध्ये, खंबाळ्यामध्ये आणि पलीकडे कामती. आत्ता आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हे जवळजवळ 5-6 चांगले महाराज मंडळी आता अभ्यास करत आहेत. या ठिकाणी संतोष महाराज आहेत, वांगीचे सचिन महाराज आहेत, कधी नाव नाही मी घेतलेलं पण आज घेतोय, राहुल महाराज आहेत, चिंचणीचे कुलदीप महाराज आहेत, येड्याचे आनंद महाराज, आता तुमच्या माहिती आहे सगळे परिचयाचे. नंतर बाळकृष्ण महाराज आहेत, तात्या महाराज आहेत, रवी महाराज आहेत, चोराडचे लोकरे महाराज आहेत. मी ज्यांची नावं घेतोय ती एका मिनिटात सांगतो मी तुम्हाला. लोकरे महाराज आहेत, पारगावचे ताते आहेत, गोरेगावचे ताते आहेत. हे सगळे भगवद्गीता विचारसागर शिकतात, हा भाग वेगळा. पण संप्रदायामध्ये जी सेवा करतात ही सगळी सेवा निष्काम भावेनं करतात, ही सगळ्यात मोठी आहे. या सर्व गुरुबंधूंच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. मी एवढ्यात निष्काम भावनेनं म्हणले यात समजून घ्या आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. म्हणे जाऊ दे की नाही. अरे तुकाराम 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 तुकाराम. वेळ किती झालाय सांगा मला. 11:30. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुणी वेडी वाकुणी होती घराच्या बापरात महाराज नाही उच्चारिला अधिकार नाकुला बापरात महाराज तुका माने ज्ञानेश्वरा राखा माया बेटी करा करा सेवा पराग महाराज तुम्ही सीता
तुकार